नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता दुसरी 1.4 वर्ल्ड ऑफ अल्फाबेट या धड्याबद्दल आपण बोलणार आहोत. याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलाय, डू यू नो. अल्फाबेट म्हणजे ए टू झेड जे लेटर असतं त्याला आपण काय बोलतो? अल्फाबेट. काय बोलतो? अल्फाबेट. आता पाहूया, डू यू नो. अरेंज द फॉलोइंग जंबल लेटर्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला अल्फाबेट माहिती आहे, ए बी सी डी माहिती आहे तुम्हाला. आता अरेंज द फॉलोइंग जंबल लेटर्स इंटू अल्फाबेटिकल ऑर्डर. याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आपल्याला लावायचं. म्हणजे पहिला शब्द कुठला येईल याच्यामध्ये? पहिला येईल ए. आला? ए आला. नंतर येईल बी. नंतर येईल नंतर येईल नंतर येईल ई. नंतर येईल एफ आहे. एफ. नंतर येईल जी आहे यात नाहीये, जीच्या पुढं. नंतर येईल एच. आय आहे ते नाही. नंतर येईल जे. जे आहे नाही. के. यल. एम. नंतर आहे एन. नंतर आहे ओ. ओ आहे नाही. नंतर येईल पी. नंतर येईल क्यू. नंतर येईल आर. नंतर येईल एस. नंतर येईल टी. यू. इथं नाही, इतकाच आहे. अशा प्रकारे आपण जंबल लेटर आपण परत व्हायचे असे लावलेले आहेत. आता लुक, लिसन अँड लर्न. आपल्याला आता शब्द शिकायचे. पहिला शब्द ए. कॅपिटल आहे, स्मॉल आहे. ए फॉर एरोप्लेन. ए फॉर ऍपल. ए फॉर एरो. ए फॉर एक्स. बी. बी फॉर बेबी. बी फॉर बॉल. बी फॉर बेल. बी फॉर बॉक्स. नंतर सी. सी फॉर कॅप. सी फॉर कॅरेट. सी फॉर काऊ. सी फॉर कप. कप. डी. डी फॉर डियर. डी फॉर डेस्क. डी फॉर डोंकी. डी फॉर डक. E for earth. E for egg. E for eight. E for eraser. F. F for fish. F for fan. F for fish. F for four. F for four. आता आला G. G for get. G for gift. G for goat. G for grapes. H. H for hammer. H for hanger. H for hen. H for house. I. I for ice cream. I for igloo. I for injection. I for ink pot. आता पुढचा शब्द आहे जे. जे फॉर जॅकेट. जे फॉर जीप. जे फॉर जेली फिश. जे फॉर जोकर. आता पुढे आला काय आला? K for kangaroo. K for key. K for kite. K for kiwi. L. L for ladder. L for lamp. L for lip. L for lemon. M. M for man. M for monkey. M for moon. M for mouse. N. N for nail. N for necklace. N for nest. N for nets. O. O for octopus. O for onion. O for owl. O for ox. P. P for pen. P for panda. P for parrot. P for pencil. Q. Q for quarter. Q for queen. Q for question mark. Q for quill. R. R for rabbit. R for ring. R for rose. R for ruler. म्हणजे पट्टी. पट्टी माहिती आहे ना, कंपोस्ट मध्ये असते आपले. S. S for salt. S for six. S for socks. S for sun. T. T for table. T for telephone. T for tiger. T for turtle. Turtle म्हणजे कासव. आता U. U for umbrella. U for umpire. U for
युनिकॉर्न, यू फॉर युनिफॉर्म. पुढचा आहे व्ही. व्ही फॉर व्हॅन, व्ही फॉर वेस, व्ही फॉर व्हायोलिन, व्ही फॉर व्हॉलीबॉल. डब्ल्यू. डब्ल्यू फॉर वॉटरमेलन, डब्ल्यू फॉर वेल, डब्ल्यू फॉर विंडो, डब्ल्यू फॉर वॉल. एक्स. एक्स फॉर झेरॉक्स, एक्स फॉर एक्समस ट्री, एक्स फॉर एक्स-रे, एक्स फॉर झायलोफोन. आता आला वाय. वाय फॉर यॉच, वाय फॉर यॉन, वाय फॉर योगा, वाय फॉर योयो. आणि शेवटी येऊ नये हा झेड. झेड फॉर झेब्रा, झेड फॉर झिरो, झेड फॉर झिगझॅग, झेड फॉर झिप. आता सी. अरेंज फॉलोइंग वर्ड्स इन प्रॉपर अल्फाबेटिकल ऑर्डर. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला एक शब्द तो आपल्याला लिहायचा आहे. मग सगळ्यात पहिला ABCD मध्ये कोण येतो? बी. इथं आपल्या ए वरून शब्द आहे नाही, इथे बी. मग पहिला आहे बॉल. आला. नंतर बी वरून काय, बीच्या पुढे कोण येईल? एफ. इथं एफच आहे ना जवळचा, एफ. आला. नंतर एफ नंतर कोण येईल जवळचा? जी नाही यात, इथे आहे एन. मग इथे नेल. नंतर एन नंतर कोण येईल जवळचा? सॉक्स. नंतर येईल वाय. वाय येईल का नंतर? काय येतो पहिला? काय येतो? डब्ल्यू येईल, एक्स येईल, काय येईल बोला लवकर? वाय येईल. मग पहिला कोण येईल? डब्ल्यू. डब्ल्यू फॉर वेल. नंतर येईल वाय. नंतर येईल झेड. म्हणजे अशा प्रकारे कम्प्लीट झालं. अशा प्रकारे आपला 1.4 प्रॉपर शिकून झालेला आहे. प्रत्येक शब्दाचा मीनिंग मी सांगितलेला आहे. एरोप्लेन, ॲपल, ॲरो. मी तो पुढच्या व्हिडिओमध्ये घेईन. आता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.